नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासन अगदी चौफेर सतर्क झाले आहे। अचलपूर परतवाडा नगरीला त्यांनी पूर्णतः घेरा घातला आहे। परराज्यातून किंवा इतरत्र ठिकाणाहून पैसा असो अथवा शस्त्रास्त्र असो त्यावर करडी नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून इथं यंत्रणा सज्ज आहे। मित्रांनो, अचलपूर नगरपालिकेची निवडणूक आता इथं चालू झाली आहे। त्याचा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा इथं सज्ज आहे। आपण बघतोय इथं पोलीस यंत्रणा वगैरे वगैरे आता इथं आपल्याला बघायला मिळतोय। इथे संपूर्ण प्रत्येक गाड्या इथं चेक होत आहे। त्याचं कारण महत्त्वाचं आहे। कारण याच्यासाठी की इथे बाहेर शहरातून बाहेर राज्यातून इथं कुठेतरी काही विघातक प्रवृत्ती इथं सक्रिय होते आहे का, याशिवाय कुणाच्या गाडीत काय आहे, नेमकं पैसा आहे का, काय येतं आहे, इथं ही लोक इथं सज्ज झालेली आहे। जागोजागी पोलिसांची व निवडणूक आयोगातर्फे नेमल्या गेलेली यंत्रणा अगदी सतर्क आहे। निवडणुकीच्या कालावधीमध्ये समाज विघातक संघटना यांच्या माध्यमातून शहरात कुठेही वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी जागोजागी पहारा ठेवण्यात येत आहे। गाडीमध्ये नेमकं काय आहे ही प्रशासकीय यंत्रणा इथं आता आपल्याला बघायला मिळते। काय देखील एसएसटी टीम आज इथे दिलेली आहे। त्या टीमच्या अनुषंगाने आम्ही जे आम्हाला सांगितलं गेलेलं आहे प्रत्येक गाडीने मध्यंतरी ज्या काही गाड्या आहेत ते चेक करायची, जेणेकरून पैसा किंवा आधार काही सामान वगैरे नेले आणि येणे होऊ शकते। त्यामुळे गाड्या सतर्क करून गाड्या चेक करा असं नेमकं काय तपासते आपण? आम्ही त्यामध्ये जर कोणी पैसा वगैरे आहे काय किंवा काही अजून विस्फोटक हे आहेत काय, सामुग्री आहे का, ह्या सर्व गोष्टी आम्ही चेक करतो आणि गाडीचे नंबर वगैरे त्यांचे नाव वगैरे लिहून घेतो आणि त्यांची सुविधा। किती लोकांची टीम आता निवडणूक आयोगाने इथं नेमलेली आहे असं तुम्हाला माहिती? आता या अंजनगाव नाक्यावर आतापर्यंत एक पथक आहे अंजनगाव नाक्यावर, त्याच्यानंतर बैतूल नाक्यावर एक पथक आहे, त्याच्यानंतर चांदूरबाजार नाक्यावर एक पथक आहे। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, परतवाडा।